राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी. ग्राहकांची कृत्रिम पनीर पासून सुटका. उत्पादन विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुधाच्या पनीरऐवजी अॅनालॉग पनीर म्हणजेच कृत्रिम पनीरची सर्रास विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं थेट या पनीरवर बंदी घातली. अॅनालॉग पनीरचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर 1 वर्षासाठी बंदी घालण्याचा आदेश एफडीएनं दिलाय. भाजपचे आमदार विक्रम पाचपुतेंनी मार्च 2025 मध्ये कृत्रिम पनीरचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्यामुळे आता त्यावर अंमलबजावणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी आपण नोटिफिकेशन काढून जे अॅनालॉग पनीर किंवा नॉन डेअरी पनीर जे आहेत याच्या उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर आपण बंदी घातलेली आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, शुद्ध व गुणवत्तापूर्ण अन्न भेटणं हा त्याचा अधिकार आहे आणि FBOने त्याचप्रमाणे प्रोव्हाइड करणं हे FBOचं काम आहे. आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते होतं, इम्प्लिमेंट होतं, हे आमचं काम आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ते करत आहोत. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने FDA आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी अॅनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे. त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. महत्त्वाचं म्हणजे अॅनालॉग पनीर कसं ओळखायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. साधं पनीर आणि अॅनालॉग पनीर यात नेमका फरक काय ते आपण पाहूया. घटक: अस्सल पनीरमध्ये शुद्ध दूध आणि लिंबू, तर अॅनालॉग पनीरमध्ये पाम ऑइल, स्किम मिल्क पावडर आणि स्टारचा समावेश असतो. किंमत पाहिली, अस्सल पनीर हे दुधाच्या किमतीनुसार तुलनेनं महाग असतं, तर अॅनालॉग पनीर हे स्वस्त घटकांपासून बनवल्यानं हे पनीर स्वस्त असतं. चवीमध्ये अस्सल पनीर मऊ आणि खाताना विरघळणारं असतं, तर अॅनालॉग पनीर हे चवीला रबरासारखं असतं. पौष्टिक मूल्याचा जर आपण विचार केला तर अस्सल पनीरमध्ये उच्च प्रथिनं, कॅल्शियम आणि निरोगी स्निग्ध पदार्थ असतात, तर अॅनालॉग पनीरमध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी आहे आणि ट्रान्स फॅट्स हे केमिकल्स असतात. आरोग्यावर काय परिणाम होतो तर अस्सल पनीर हे आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक आणि फायदेशीर आहे, तर अॅनालॉग पनीर हे चरबी वाढवणारं आणि कोलेस्ट्रॉलचा आजार जडवणारं आहे. अस्सल पनीर हे घरगुती जेवण आणि दर्जेदार हॉटेल्समध्ये मिळतं, तर अॅनालॉग पनीर हे स्ट्रीट फूड आणि कॅटरर्समध्ये ते उपलब्ध होतं. एवढंच नाही तर FDAच्या कारवाईनंतर कृत्रिम पनीर आणि दुधापासून बनवलेलं पनीर यामधील फरक कसा ओळखायचा हे जाणून घेण्यासाठी साम टीव्हीनं थेट हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला. दुधाचं जे पनीर असतं ना ते पूर्ण असं सॉफ्ट असते, एकदम सॉफ्ट. तुम्ही आता हे बघू शकता, एकदम सॉफ्ट असं पनीर आहे. आणि हे कसं आहे, जर तुम्ही कृत्रिम पनीर घेतलं तर असं रबर सारखं ते चिवट असतं, ते असं तुटत नाही. म्हणजे तुम्ही जर आता हे बघू शकताय, हे असं जर तोडलं तर लगेच 2 मिनिटात तुम्हाला हे होणार. आणि जर डिशमध्ये घातलं हे तर ते पण एकदम असं खाताना तुम्हाला एकदम सॉफ्ट लागणार. आणि तेच कृत्रिम पनीर असेल तर असं रबर सारखं चिवट लागतं, त्यामुळे ते ओळखण्यात एकदम सोपं जातं. आणि जर जेव्हा हे पनीर तुम्ही ऑइलमध्ये फ्राय करताय ते तर आणखीन रबर होतं कृत्रिम पनीर. आणि जे प्युअर मिल्कपासून बनलेलं पनीर असतं ते तुम्ही फ्राय करा किंवा डिशमध्ये घाला, काही जरी केलं तर ते सॉफ्टच राहतं, त्याच्यामुळे ते ओळखण्यात सोपं जातं. आणि तुम्ही खाऊन जरी बघितलं तर त्यामध्ये मलाई लागतं, म्हणजे असं मिल्की लागतं खाताना. आणि जे केमिकल म्हणजे कृत्रिम पनीर असतं ते खाताच्या वेळेला असं सपक लागतं, त्याच्यामध्ये दुधाचा कुठलाही कंटेंट लागत नाही, त्यामुळे ओळखण्यात ते सोपं जातं. खरं तर अॅनालॉग पनीर दिसायला अगदी अस्सल पनीर सारखंच असल्यानं अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत अॅनालॉग पनीरवर प्रशासनानं घातलेली बंदी नक्कीच स्वागतार्ह आहे. मात्र या आदेशाची केवळ कागदावरच नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, अन्यथा जनतेच्या आरोग्याची खेळ सुरूच राहणार. सांगलीहून विजय पाटील आणि मुंबईतून साक्षी यादव, साम टीव्ही न्यूज.